रस्त्यालगतच्या गटातून 117 मधून 116 वाल्यांना वापरू द्यायला पाहिजे आणि त्याने काय केलं की यांचा रस्ता बंद केला कोणत्या हेतूने, जेणेकरून हे शेती करणार नाही, भुकेले मरतील आणि त्यांचं शेत आपल्याला स्वस्तामध्ये विकून टाकतील। जसा तो प्रकार जळगाव तालुक्यातील विटनेर येथे केला होता। भगवान नावेचं शेत चव्हाण डॉक्टरने घेऊन टाकलं होतं, तसा प्रकार आहे। आता यांचा तहसीलदारकडे अपील केलं, पण तहसीलदार बी निर्णय देऊ शकले नाही। पण प्रांत होते महेश सुदळकर, त्यांनी निर्णय दिला की यांना रस्ता दिला, चांगलं केलं। पण आता ती मंडळी लगेच कोर्टात गेली की म्हणे यांनी आमच्या शेतातून रस्ता नको पाहिजे असं। इनफॅक्टमध्ये जर समजा महसूलचा असा नियम आहे, असा GR आहे, मागेल त्याला शेत रस्ता, आणि जर समजा प्रांताधिकाऱ्याने रस्ता दिलाय तर कोर्टाला अधिकार नाही। म्हणून मी असं म्हणतो की आपल्या जामनेरचे, जळगावचे की कुठले हे न्यायाधीश लोक चुकीचं काम करीत आहेत। आतापर्यंत लोक म्हणतात न्यायाधीशाच्या विरोधात बोलू नये। अरे पण न्यायाधीश जर समजा मूर्खपणा करत असेल तर बोललं पाहिजे ना। न्यायाधीश काही देव आहे का? तो काय ब्रह्मदेव आहे का? न्यायाधीश पगार घेऊनच कामं करतात ना। पण न्यायाधीशांनी विचार केला पाहिजे, शेतात गेलं पाहिजे की 116चा जो शेतकरी आहे हा काही हेलिकॉप्टरने गावात पाडा घेऊन जाईल का? हेलिकॉप्टरने बायका पोरं घेऊन जाईल का? हे चुकीचं आहे बा। म्हणून मी असं म्हणतो की न्यायाधीशांना बी कुठेतरी लगाम लावली पाहिजे असं माझं म्हणणं आहे। असं नाही की न्यायाधीशाच्या अंडरमध्ये अंडर ट्रायल आहे, अंडर कोर्ट आहे, ही सबब चुकीची आहे। आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की शेतकरी जगवायचं असेल तर त्याला शेत रस्ता द्यायचा आहे असं बावनकुळे साहेब म्हणाले महसूल मंत्री। तर मग तुम्ही तहसीलदारांना, प्रांताला आणि कलेक्टरला आदेश द्या की न्यायालय त्याच्या काड्या मारत राहील, कोरत बसेल, डोकं खाजवत बसेल, फायली चिवडत बसेल। अरे पण याला तोपर्यंत तुम्ही पर्यायी रस्ता दिला पाहिजे, त्याला काहीतरी अंतरिम आदेश देऊन सनी यांना या गट नंबर 117 मधून रस्ता दिला गेला पाहिजे। जर दिला नाही तर याची शेतकरी पडते आणि हा माणूस उपाशी राहील, मग आत्महत्या करेल। तुमचं सरकार काय कामाचं? तुमचं मंत्रिमंडळ काय कामाचं? तुमचे कलेक्टर, तहसीलदार आणि प्रांत काय कामाचे? आणि आम्हाला न्यायाधीशाला काय कुठे डोक्यात गुण नाचायचंय? न्यायाधीशाची भूमिका चुकीची आहे। बावनकुळे साहेब तुम्ही याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे। न्यायाधीशांनी फालतू अशा गोष्टी आपल्या टेबलावर घेऊ नये, केसेस दाखल करून घेऊ नये, हे चुकीचं आहे, रिजेक्ट केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे।